नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी गुलाबजामची रेसिपी घेऊन आलेली आहे। मस्त असे रसरशीत गुलाबजाम आणि खव्याचे गुलाबजाम, कढईत न वितळणारे न विरघळणारे गुलाबजाम, मस्त असे रसरशीत। बघा किती पाक मुरलेला आहे गुलाबजाममध्ये आणि मस्त असे रसरशीत गुलाबजाम झालेले आहे। बघा व्यवस्थित पाकात भिजलेले आहे गुलाबजाम। अशी मस्त गुलाबजामची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। मस्त असे रसरशीत गुलाबजाम बनलेले आहेत, मऊसूद गुलाबजाम बनलेले आहेत। हे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या मैत्रिणींना सेंड करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे। या खव्याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे, पूर्ण मेल्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। जेवढे तुम्ही खव्याला मळून घेणार तेवढे तुमचे रसरशीत आणि मऊसूद गुलाबजाम तयार होतील। आणि यासाठी मी 100 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, म्हणजेच 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे। तुम्ही जर खवा घेतला आणि त्यात मैदा ॲड करायचा असेल तुम्हाला, तर खव्याच्या चौथा भाग मैदा घ्यायचा आहे तुम्हाला। इथे मी खवा मळून घेत आहे। बघा हाताच्या पंजांनी खवा मळून घ्यायचा आहे। असा बोटांनी खवा आपल्याला मळायचा नाही आहे, त्याने व्यवस्थित खवा मळून घेता येणार नाही आणि मेल्ट होणार नाही। मस्त मऊसूद खवा मळून घ्यायचा आपल्याला, हाताच्या पंजाचा वापर करायचा आहे। आणि अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला मळून दाखवत आहे। हाताने अशा प्रकारे खवा मळून त्याला मऊसूद करून घ्यायचा आहे, पूर्ण मेल्ट टेक्स्चर येईपर्यंत त्याला मळून घ्यायचं आहे। याने काय होणार, याने आपले गुलाबजाम अगदी मऊसूद होणार आहे आणि खूप छान फुलणार आहे आणि रसरशीत होणार आहे। त्यात पाक गुलाबजाम पूर्ण शोषून घेणार आहे आणि आपले गुलाबजाम रसरशीत होणार आहे। या प्रक्रियेमुळे, या पद्धतीमुळे आपल्याला खव्यामध्ये सोडासुद्धा टाकायची आवश्यकता नाही आहे। अशा प्रकारे आपल्याला थोडा थोडा मैदा ॲड करत आपल्याला खवा मळून घ्यायचा आहे। पूर्ण एकाच वेळेस ॲड न करता थोडा थोडा आपल्याला मैदा यात ॲड करून घ्यायचा आहे। बघा मी अशा प्रकारे करत आहे आणि पूर्ण हाताच्या पंजाच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित हा मळून घ्यायचा आहे। जेवढे तुम्ही हे खवा मळून घ्यायला मेहनत घेणार तेवढेच तुमची गुलाबजाम अगदी मऊसूद आणि नरम बनणार आहे। या प्रोसेसला मला 15 ते 20 मिनिट लागत आहे। जर का तुमचा खवा जास्त असेल तर तुम्हाला जास्त पण वेळ लागू शकते, पण तुम्ही जेवढं मळून घेणार तेवढे तुमचे गुलाबजाम छान होणार। इथे बघा मी परत राहिलेला सर्व मैदा ॲड करून परत मळून घेत आहे। बघा इथे माझा हा मैद्याचा खव्याचा गोळा किती छान झालेला आहे आणि हा पंजाच्या साहाय्याने चुरलेला आहे मी, बोटाने नाही। बऱ्याच बायकांना सवय असते की बोटाने असे गोळा करायचा, पण त्याने व्यवस्थित एकजीव होत नाही आणि एकजीव न झाल्यामुळे आपल्या गुलाबजामला क्रॅक्स पडतात आणि क्रॅक पडल्यामुळे आपले गुलाबजाम व्यवस्थित होत नाही। गुलाबजाम असे एकसारखे झाले पाहिजे, त्याला क्रॅक नको पडायला। आता आपण याचे छान असे गोळे बनवून घेणार आहे। त्यासाठी आपण आधी पाक तयार करून घेणार आहे। पाक तयार करण्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतला होता, तर मी इथे अर्धा किलो साखर घेणार आहे। अर्धा किलो साखर म्हणजेच 2 ग्लास मी इथे साखर घेतलेली आहे आणि पाक बनवण्यासाठी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी। इथे मी गुलाबजामचा पाक बनवताना जेवढी साखर घेते तेवढेच पाणी घेत असते आणि व्यवस्थित मीडियम फ्लेमवर पाक बनवून घेतलेला आहे। इथे बघा मी 2 ग्लास साखर घेतलेली आहे, त्याला 2 ग्लास पाणी घेतलं आहे, म्हणजेच अर्धा किलो साखर घेतलेली आहे मी इथे। ते मी ग्लासाच्या साहाय्याने मोजून 2 ग्लास भरले होते माझे आणि 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। इथे हा आपला असा पाक बनवून घेत आहे मी। पाकाला 2 ते 3 उकळ्या आणून घ्यायच्या आहे। पाक हा आपल्याला एकतारी नाही बनवायचा, पाक हा आपल्याला लाडूसारखा पण नाही बनवायचा। यात मी विलायची पावडर टाकून घेत आहे। पाकामध्ये विलायची पावडर टाकल्यामुळे आपल्या गुलाबजामला छान टेस्ट फ्लेवर येते। विलायची फ्लेवरचे गुलाबजाम आपले होतात आणि ते खूपच स्वादिष्ट लागतात। एक तारी पाक बनवायचा नाही आपल्याला, त्यापेक्षा थोडा कमी होऊ द्यायचा आहे आपल्याला पाक। बघा इथे दाखवत आहे मी की कशा प्रकारे मी हा पाक बनवलेला आहे। जास्तीत जास्त त्याला 20 मिनिटे उकडू द्यायचे आहे मीडियम फ्लेमवर। 20 मिनिट उकडी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपला पाक परफेक्ट बनतो।
एक तारी एवढं लक्षात घ्यायचं की आपल्याला आपला पाक जास्त कडक नाही बनवायचा आहे. कडक पाक आपल्याला लाडूसाठी लागतो. आपला पाक बनवून तयार आहे. आता आपण गुलाबजाम बनवायला सुरुवात करणार आहे. गोल आणि एकसारखे इथे आपण गुलाबजाम बनवून घेणार आहे. बघा मी तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने गुलाबजाम बनवायचे. बघा असे प्रेस करून करून आपल्याला गोळा बनवायचा आहे. अशा पद्धतीचा प्रेस करून करून गोळा बनवला म्हणजे आपल्या गुलाबजामला क्रॅक पडत नाही. बघा असा मऊसूद एकसारखा गोळा बनवायचा आहे आपल्याला प्रेस करून करून. बघा अशा प्रकारे प्रेस करून करून, मी परत सांगत आहे, प्रेस करून करून तुम्ही माझी ट्रिक्स पूर्ण फॉलो करा. तुमचा गुलाबजाम अगदी परफेक्ट बनतील, रसरशीत बनतील, मऊसूद बनतील. सोडा टाकायची गरज नाही. आणि तुम्हाला जर एकसारखे गुलाबजाम बनत नसतील तर तुमच्याकडे असा चमचा असेलच मेजरमेंटचा, त्या चमच्याच्या सहाय्याने असे तुम्ही एकसारखे गुलाबजाम तुमचे बनवू शकता. बघा इथे मी परत दुसरा बनवून दाखवते. अशा प्रकारचा मेजरमेंट चमचा असेल तुमच्याकडे तर त्याचा तुम्ही असा गुलाबजाम बनवू शकता. असे एकसारखे तुमचे सर्व गुलाबजाम एकसारखे बनतील. बघा मी परत त्याच्याच चमच्याच्या सहाय्याने एकसारखे गुलाबजाम बनवत आहे. तुम्हाला जर बाहेरून ऑर्डर घ्यायची असली तर तुम्ही अशा पद्धतीचे एकसारखे गुलाबजाम बनवू शकता. असे मापाचे गुलाबजाम बनवू शकता मापाचा चमचा घेऊन. बघा इकडे आपला पाकसुद्धा तयार आहे. या पाकामध्ये आता आपल्याला गुलाबजाम सोडायचे आहे. आपला पाक आपल्याला जास्त थंड पण नको आणि गरम पण नको. आणि आता आपण आपले गुलाबजाम तळून घेणार आहे. घ्यायसाठी आपल्याला मस्त असे गरम कडक तेल तापवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहे. आणि हाय फ्लेमवर तेल गरम करून घेतल्यानंतर जेव्हा आपण कढईत गुलाबजाम सोडतो तेव्हा अगदी लो फ्लेमवर आपल्याला गुलाबजाम तळायचे आहे. अगदी गुलाबजाम तळताना आपल्याला पूर्ण लो फ्लेम करून घ्यायचा आहे गॅसचा. आणि लो फ्लेमवर आपल्याला गुलाबजाम तळायचे आहे. कारण गुलाबजाम जर हाय फ्लेमवर तळले तर ते वरच्या बाजूने लाल होऊन येतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. त्यासाठी आपल्याला लो फ्लेमवर गुलाबजाम तळायचे आहे. गुलाबजाम तळायला आपल्याला भरपूर वेळ लागतो आणि सावकाश आणि त्याला वेळ द्यावा लागतो. आणि वेळ दिला तरच आपले गुलाबजाम आतून बाहेरून व्यवस्थित तळले जातील. बघा इथे मी किती छान गुलाबजाम तळलेले आहे. आणि फोर्कच्या सहाय्याने ते गुलाबजाम असे आपण फिरवत राहायचे आणि आतून बाहेरून आपले गुलाबजाम व्यवस्थित होऊ द्यायचे आहे आपल्याला. बघा तुम्हाला जर बाहेर ऑर्डर आलेली असेल तर ऑर्डरसाठी तुम्ही अशा पद्धतीचे गुलाबजाम काढू शकता. सोनेरी रंगाचे, बदामी कलरचे. आणि जर तुम्हाला घरीच खायचे असेल तर तुम्ही जरा लालही होऊ दिले तरी चालतात. आता इथे आपला पाक झालेला आहे आणि तो कोमट झालेला आहे. कोमट पाकामध्ये गरम गरम गुलाबजाम आपल्याला टाकायचे आहे. त्यामुळे गरम गरम गुलाबजाम जर आपण पाकात टाकले तर ते लवकर पाक शोषून घेतात आणि मऊसूद आणि रसरशीत आपले गुलाबजाम बनतात. तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि गुलाबजाम बनवताना हे नक्की लक्षात ठेवा की आपल्याला गरम गरम गुलाबजाम कोमट पाकामध्ये टाकायचे आहे. तळताबरोबर गुलाबजाम इकडनं तळले कढईतून काढले की तिकडे आपल्याला ते पाकात टाकायचे. आणि आपले गुलाबजाम बनवून तयार आहे. 7 ते 8 तासानंतर किंवा 4 तासानंतर आपले गुलाबजाम पूर्ण पाक शोषून घेतात आणि अशा प्रकारे आपले मऊसूद रसरशीत गुलाबजाम बनवून तयार आहे. अगदी पाकात गुलाबजाम टाकल्यानंतर 4 तासात 2 ते 4 तासामध्ये आपले गुलाबजाम पूर्णपणे पाक शोषून घेतात. तुमचा पाक अजिबात शिल्लक राहणार नाही. पूर्ण पाक तुमचा गुलाबजाम शोषून घेईल आणि गुलाबजाम तुमचे रसरशीत मऊसूद बनतील. तुमची जर बाहेरची ऑर्डर असेल तर तुम्ही अशा प्रकारचे गुलाबजाम नक्की बनवू शकता. बघा मी तुम्हाला इथं दाखवत आहे. बघा पाक गळत आहे अक्षरशः गुलाबजाममधून. इतके छान आपले रसरशीत गुलाबजाम बनलेले आहे. तुम्ही अशा प्रकारचे गुलाबजाम नक्की बनवून टाका. या गुलाबजाममध्ये मी काहीही वापरलेलं नाही. यामध्ये मी सोडासुद्धा ॲड केलेला नाही. काही बायका सोडा ॲड करतात पण मी ती सोडासुद्धा वापरलेला नाही. अगदी हे प्युअर आपले गुलाबजाम बनलेले आहे. खव्याचे गुलाबजाम बनलेले आहे. हे आपली कढईतसुद्धा वितळले नाही आहे. मस्त असे सोनेरी रंगाचे गुलाबजाम, तोंडाला पाणी सुटणारे गुलाबजाम आपण बनवलेले आहे. तुम्ही ही गुलाबजाम नक्की बनवा. माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि माझी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.